आणि एकमेकाच्या विरोधामध्ये कुटू वातावरण निर्माण होईल असं काही बोलायचं नाही, अशी चर्चा सुरुवातीला. पण आता इलेक्शनच्या काळामध्ये थोडं काही बोललं की थोडी चर्चा उलट करत होती. पण महायुतीला अत्यंत चांगलं यश मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये. आणि निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र आहोत. सुरुवातीला बीजेपीने सांगितलं की आपल्याला नगराध्यक्ष पदाची नगराध्यक्ष आपल्याला देतो, त्यांनी काही दिलं नाही. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या ग्रुपनी शेळकेचे आमदार त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला अध्यक्षपद देतो. दोघांनी न दिल्यामुळं मग आमची युती आता एकनाथ शिंदेसोबत आहे. तर सर्व पत्रकारांचे आरपीआय युतीने आभार मानलेलेच आहे. सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोण गुणाबरोबर आहे हे काय सांगता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये आघाडी आणि महायुती अशी एकत्रित असायची, पण निर्णय आमच्या महायुतीने चांगला घेतला की महाविकास आघाडीची जास्त चर्चा नव्हता, चर्चा महायुती झाली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एकत्र यायचं, शक्य नसेल त्या ठिकाणी आपण आपल्या बळावर लढायचं आणि आपली आपली ताकद वाढवायची, अशा पद्धतीचा निर्णय किंवा अशा पद्धतीची चर्चा सुरुवातीला झाली. आणि एकमेकाच्या विरोधामध्ये कुटू वातावरण निर्माण होईल असं काही बोलायचं नाही, अशी चर्चा सुरुवातीला झाली. पण आता इलेक्शनच्या काळामध्ये थोडं काही बोललं की थोडी चर्चा उलट करत होती. पण महायुतीला अत्यंत चांगलं यश मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये. आणि निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र आहोत. ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये, आता नगरपालिकेचे अध्यक्षपद तर डायरेक्ट जनतेतून आहे. त्याच्यामध्ये आता मी लोणावळ्याला बघितलं की 10 नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. बऱ्याच दिवसानंतर निवडणूक होत असल्यामुळं अनेक पक्षामध्ये बंडखोरी आहे. त्यानंतर अपक्षांची संख्या फार मोठी आहे. लोणावळ्याचा रिपोर्ट पाहिला तर तिथं आमचे सूर्यकांत वाघमारे अध्यक्ष पदाची निवडणूक लढत आहे. आणि तिथे सुरुवातीला भाजपने सांगितलं की तुम्हाला ते एसी रिझर्व जागा आहे, त्यामुळे ती आरपीआयला देण्यात येईल, सूर्यकांत वाघमारेला देण्यात येईल. कारण मागच्या वेळेला ते 3 महिने अध्यक्ष होते आणि त्यांना चांगला नगरपालिकेचा अनुभव आहे. ते नगरसेवक अनेक वर्ष राहिलेले आहेत. सुरुवातीला बीजेपीने सांगितलं की आपल्याला नगराध्यक्ष पदाची नगराध्यक्ष पद आपल्याला देतो, त्यांनी काही दिलं नाही. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या ग्रुपनी शेळकेचे आमदार त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला अध्यक्षपद देतो. दोघांनी न दिल्यामुळं मग आमची युती आता एकनाथ शिंदेसोबत आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ग्रुप सोबत आमची युती आहे. आणि सूर्यकांत वाघमारे निवडून येतील अशी अपेक्षा. पण ठीक आहे, ऍज एक्झाम्पल आपल्याला सांगितलं. पण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठी रणधुमाळी आहे आणि आमच्या महायुतीला सर्वात जास्त जागा मिळतील. माझं